मुंबईतील दिंडोशीमधील एक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली। या घटनेत 3 मजुरांचं निधन झालं, तर काही मजूर गंभीर जखमी झाले आहेत। सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या, तसेच पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले। मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार malaad पश्चिम या ठिकाणी असलेल्या गोविंदनगर भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे। यातील बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन इमारतीचा स्लॅब आज दुपारी 12:30च्या सुमारास कोसळला। ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसनाअंतर्गत बांधली जात आहे। ही इमारत GR20 अशा स्वरूपाची आहे। या इमारतीच्या 20व्या मजल्याचे काम सुरू होते। या 20व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक हा स्लॅब कोसळला। नवजीवन इमारतीचे स्लॅब कोसळल्याने 4 कामगार जखमी झाले। यातील 3घांचं निधन झालं, तर एका कामगारावर malaadमधील देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या अग्निशमन दलाकडून स्लॅब हटवला जात आहे, तर दुसरीकडे पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून ते या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत। दरम्यान काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणच्या 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला होता। या इमारतीत 70 कुटुंब अस्तव्यस्त होते। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सध्या या इमारतीतील रहिवाशांना मदत शिबिरात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। तर दुसरीकडे विक्रोळी पश्चिम भागातील टाटा पॉवर हाऊस जवळील कैलास बिझनेस पार्कमधील 5 मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला। यात 3 जणांचं निधन झालं होतं। या मृतांमध्ये 10 वर्षातील एका लहान मुलाचा देखील समावेश होता। नागेश रामचंद्र रेड्डी वय वर्ष 38 आणि रोहित रेड्डी वय वर्ष 10 अशी मृतांची नावे आहेत।